हाय हॅलो नमस्कार, के डी फॅशनमध्ये स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर असा बोटनेक ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत मैत्रिणींनो. तर चला सुरुवात करूया. आणि छान छान व्हिडिओमध्ये छान छान स्वागत आहे मैत्रिणींनो. चॅनलवरून तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा बरं का. तर हा जो ब्लाऊज दिलेला आहे मला, हा सुद्धा मी टिचिंग केलेला आहे आणि हा मला मापाला दिलेला आहे बरं का त्यांनी मला हा ब्लाऊज. तर चला आपण याच्यावरनं व्यवस्थित मापे घेणार आहोत. हा जो ब्लाऊज आहे आत्ता शिवलेला आहे मागे 2-3 महिन्यापूर्वी, त्यामुळे मला हाच ब्लाऊज त्यांनी मापाला दिलेला आहे. इथे शोल्डर आणि उंची आणि छाती गडी हे सगळं चेक करून घ्यायचं की परफेक्ट हा ब्लाऊज बसतो, म्हणून हा ब्लाऊज मापाला दिलेला आहे. प्रिन्स कट ब्लाऊज आहे, 28 साईजचा आहे मैत्रिणींनो. पूर्ण कटिंग नक्की पहा आणि टिचिंगसुद्धा पहा. टिचिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे बरं का मी. टिचिंगचा व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता. तर आता इथे बघा, आपल्याला सर्वात पहिलं आपल्याला जो बॅकनेक आहे त्याची ड्रॉफ्टिंग आपण इथे पाहत आहोत. बॅकनेकची ड्रॉफ्टिंग मी आता इथे करत आहे. आपल्याला इथे स्लीवचा कपडा पण आहे, व्यवस्थित भरपूर आहे. 9 इंचापर्यंत स्लीव सांगितलेले आहे. पुढे लटकन लावायचं आहे, त्याच्यामुळे मग 8.5 किंवा 9 इंच त्याच्यावरती नाही घ्यायची आपल्याला स्लीव. ते लटकन आहे ना, ते व्यवस्थित लावल्यावरती अर्धा 1 इंच असते ना ते लटकन, त्याच्यासाठी. इथे बघा उंची आपल्याला इथं 13 इंच ठेवायची आहे. 1 इंच मिसळून आपल्याला इथं किती घ्यायचं आहे, 14 इंच. आता हे बोटनिक आहे त्याच्यामुळे 28 साईजचं आहे, त्याच्यामुळं मी इथं 7.25 घेत आहे शोल्डर. 7.25 घेतला शोल्डर. तसंच 7 इंच घेतलं मुंढा. 7.25 घेतलं शोल्डर, कारण की टिचिंगसाठी कपडा सोडायचा असतो आणि त्यांचा शोल्डर अंगावरती बघितलेला आहे मी. त्या हिशोबाने आपल्याला इथं बोटनिकचं कटिंग करायचं असतं. तर इथे 7 इंच मी घेतलेला आहे मुंढा. आल्या का लक्षात तुमच्या मैत्रिणींनो? खूप सोपी पद्धत आहे, फक्त लक्ष द्या, बरोबर तुम्हाला कटिंग जमणार. आता इथे शोल्डर घेतलेला आहे 7.25. तसंच आपल्याला मुंढा घेतलेला आहे मी 7 इंच. आता इथे बघा थोडंसं आतमध्ये घ्यायचं आहे, अर्धा इंचाच्या एकदम पाऊण इंच, म्हणजे एकदम 2 रेषा आतमध्ये घेतलेला आहे. बगलेमध्ये गोळ येतो त्यासाठी. तर इथे आपल्याला आता छाती घडी टाकायची आहे आणि दोन्ही साईडला चेक करायचं आहे. मुंडा वगैरे सगळं चेक करून घ्यायचं आहे. आता चेक झालेला आहे. आता आपल्याला इथे छाती घडी टाकायची आहे. छाती घडी टाकून झाल्यानंतर आपल्याला सेपसुद्धा द्यायचा आहे. कंबरची फिटिंग 7 इंच, 1 इंच टक्स आणि अशा पद्धतीने आपल्याला सरळ रेश करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली ड्रॉफ्टिंग मार्किंग घ्यायची आहे. आता मार्किंगसुद्धा घेतलेली आहे आपल्या साईडला. आता इथून आपल्याला इथे मी 4 इंचावरती मार्किंग केलेलं आहे बघा. आणि बाकीचे राहिलेला आपल्याला गळा घ्यायचा आहे. जो बोटनेकचा गळा आहे ना तो, इथे 3 इंच जो शोल्डर पट्टी असते ती 3 इंच सोडायची आणि 4 इंच आपलं कटिंग करून जाणार आहे. ह्या साईडला, बाहेरच्या साईडला 4 इंचावरती मी इथं मार्किंग केलेलं आहे. आता इथे मार्किंग केल्यावरती फक्त मी इथं कट करत आहे बघा. त्यानंतर मग सेप देऊन व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथं आपल्याला 1 इंचावरती सेप द्यायचा आहे, 1.5 इंचावरती नाही, 1 इंचावरती मी इथं दिलेलं आहे. आणि तसंच आपली कटिंग आता इथे होत आहे. बघा आता कटिंग झाल्यानंतर लगेच आपल्याला फ्रंट साईडसाठी लगेच आपल्याला परत ड्रॉफ्टिंग करून घ्यायची आहे. इथे आपले स्लीव बसत आहे का ते पाहत आहे मी, ती स्लीव बसलेली आहे. तर इथे आपल्याला 1 इंच कपडा खालच्या साईडला सोडायचा, हुकलूकच्या साईडला अर्धा इंच कपडा सोडायचा आहे. आणि ह्या साईडला पण ॲड करू शकता तुम्ही हुकलूकचा कपडा बरं का. तर अशा पद्धतीने आपल्याला आहे तसा ड्रॉप करायचा आहे बरं का. हे बघा आता मी तो हटवला, मागचा भाग हटवला. तसं तिथं 7 इंच आपला 7.25 शोल्डर, 7 इंच मुंढा, ह्या पद्धतीने व्यवस्थित आपली ड्रॉफ्टिंग करून घ्यायची आहे आपल्याला. आहे तसाच ड्रॉ करायचा आहे आणि आहे तसा शेप द्यायचा आहे. थोडंसं आतून शेप द्यायचा आहे बगलेचा. आणि इथे खालच्या साईडला फक्त 1 इंच वाढवलेला आहे टकसाठी, प्रिन्स कट आहे त्यासाठी, ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे कटिंग करायची आहे. आता आपल्याला गळा पण घ्यायचा आहे. पुढचा गळा पण त्या पद्धतीने आपण जसं की मागची कटिंग केली तसंच पुढचं पण आपल्याला ड्रॉ करायचं आहे. फक्त एवढंच आहे की गळा 6 इंचापर्यंत आहे, 7 इंचापर्यंत. त्या हिशोबाने इथं गळासुद्धा घ्यायचा आहे आपल्याला.
आता इथे गोल शेप द्यायचा आहे आपल्याला गळ्याला, किंवा गळा तुम्ही डायरेक्टली पाहू शकता किती मोठा, जास्त मोठा नको आहे त्यांना गळा, तर अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता. बघा गळा व्यवस्थित बरोबर आहे आपला, गळा चेक केला मी बरोबर आहे. त्यांना व्यवस्थित पाहिजे होता गळा डीप नेकमध्ये असा गोल शेप, तर तसाच हा गळा झालेला आहे. ड्रॉफ्टिंग आपली झालेली आहे. आता कटिंग करून घेऊ, स्लीवची कटिंग करून घेऊ आणि इथे प्रेस कटचा शेप देऊन घेऊ आपण. थोडं वाढवलेलं आहे खालच्या साईडला कपडा, तो नंतर क्रॉसमध्ये कट करत होतो. आता इथे बघा 3.5 इंचावरती मार्किंग, सरळवरती 5 इंच मार्किंग, साईडला 1.5 इंच, सरळवरती 2 इंच. बगलेच्या साईडला बघा शेप देऊन घेत आहे मी. बघा अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. बघा तुम्हाला जर सवय असेल तर तुम्ही मार्किंग करायची पण गरज नाही, पण अशा पद्धतीने ड्रॉपिंग करूनच मग कटिंग करायची असते. तर हे आपलं पीस कट ब्लाऊजची कटिंग तयार झालेली आहे बरं का. आता इथे स्लीव, जी स्लीव आहे स्लीवला आपण व्यवस्थित कट करून घेणार आहोत. जेवढी तुम्हाला स्लीव घ्यायची आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता. आता इथे मी कटिंग करत आहे. खालच्या साईडला आपण जी बॉर्डर आहे ना ती बॉर्डर काढून टाकायची आपल्याला, जेणेकरून ती कडक असते आणि त्याने आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग येत नाही. आता साईज बारीक आहे त्यामुळं स्लीव तेवढ्या हिशोबाने कापलेली आहे मी. दंडगेर पण मोजायचं असतं जेणेकरून आपली व्यवस्थित फिटिंग होते. तर हा ब्लाऊज बघू शकता बोटनेक असं रेडी झालेला आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला मैत्रिणींनो, बाय बाय. चला इथेच थांबूया.